संतांना कळालं होतं की निवळ साधनांमध्ये नाही सुख. ज्ञानोबांना कळालं मागावं. काय मागावं? मागण्याची वेळ आली तर ज्ञानोबा काय म्हटले हो मला सांगा. पसायदानातला पहिला शब्द काय? काय पहिला शब्द? आता. एवढं मोठं शब्द सामर्थ्य आहे ज्ञानोबांकडे. आणि मग ज्ञानोबा पसायदानाची सुरुवात करताना किंबहुना, पण, परंतु, म्हणून या कोणत्याच शब्दानं करत नाहीत. ते म्हणतात आता. का हो आता? व्याख्यान संपल्यानंतर तुम्ही एकमेकांना भेटाल, संयोजकांना भेटाल आणि काय म्हणाल? आता येतो. आता हा निर्वाणीचा शब्द आहे. माऊली निघालेत आणि मागण्याची वेळ आली तर परमेश्वराला म्हटले आता विश्वात्मकी देवे. बरं, मागणं सुद्धा असं नाही. आता पांडुरंगा, आता विठ्ठला. जो कोणी या विश्वाचा रचनाकार आहे त्यालाच साकडं घातलं. आता विश्वात्मकी देवे. आणि मागणं सुद्धा असं लाचार होऊन नाही. ए बाबा पाया पडतो तुला द्यावंच लाग. हा वाग्यज्ञ तुझ्या समोर मांडला, याच्यावर जर तू संतुष्ट असशील तर तो शो निमज द्यावे पसायदान हे. आणि पहिलं मागणं कोणाला मागितलं? कुणासाठी मागितलं? नवरा बायकोसाठी मागल, बायको नवऱ्यासाठी मागल, दोघं मिळून पोरांसाठी मागतील. पण मागण्याची वेळ आली, ज्ञानोबा म्हणाले जे खळांची व्यंकटी सांडो. जे खल आहेत, जे दुर्जन आहेत त्यांची व्यंकटी, त्यांच्यातली वाईट बुद्धी सांडो. आणि पुढचं वाक्य बघा, तया सत्कर्मी रती वाढो. झाड छोटं असलं तर त्याला वाढू म्हणतात. आणि झाड नसलच, बी लावलं तर त्याला रुजू म्हणतात. ज्ञानोबा म्हणतात तया सत्कर्मी रती वाढो. ज्ञानोबांना खात्री आहे वाईटातला वाईट माणूस जरी असला ना त्याच्यामध्ये सत्कर्माची थोडी तरी वृत्ती शिल्लक आहे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणाले तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आणि नंतर काय? दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. आणि मग जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे. कसला मनाचा मोठेपणा आहे हा? आपल्याकडे एवढा मनाचा मोठेपणा आहे का? एकाला देव प्रसन्न झाला आणि देव म्हटला काय मागायचंय ते माग. हा म्हणला एक गाडी दे. त्यांना तुला एक देईन पण शेजारच्याला दोन द्यावे लागतील म्हटलं. त्यांना ए बाबा असलं काय नको, बंगला दे म्हटलं एक. त्यांना तुला एक देईन पण शेजारच्याला दोन बंगले. काय संबंध म्हणला? थांब म्हणला विचार करून सांगतो. 8 दिवसानं देवाला म्हणला एक काम कर, गाडी नको, बंगला नको, एक डोळा जाऊ दे म्हणला माझा. म्हणला का? म्हणला ते शेजारच्याचे 2 गेले पाहिजेत म्हणला. किती मोठेपणा आहे हा आमच्या मनाचा. अरे मागण्याची जर वेळ आली तर आम्ही इतरांसाठी काही मागू सुद्धा शकत नाहीत. मग देणं तर किती लांबची गोष्ट आहे हो. देण्याला सुद्धा इतके लिमिटेशन आहेत ना, आम्ही चौकटीच्या बाहेर साहेब देऊ सुद्धा शकत नाहीत. डॉक्टर झालं ना मेहुण्यालाच मेडिकल द्यावं लागते. ते लग्न जमल्यापासून सांगते बाप डिफॉर्म कर, डिफॉर्म कर. मी नांदेड मधल्या डॉक्टरांविषयी बोलत नाही साहेब, मला परत नगरला जायचं. आम्ही मागण्याच्या बाबतीमध्ये इतके मागास आहोत तर देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही कसं आनंदी राहणार आणि कसा आनंद देणार? अरे देण्याची वेळ आल्यानंतर काय विंदांनी सांगितलं, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं. आणि घेता घेता एक दिवस ते पाराशे तुडून घ्यायचे देणाऱ्याच्या हात. तर ती देण्याची वृत्ती आम्हाला आत्मसात करता येईल का? हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. तुकाराम महाराजांनी पिढ्यान पिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडवून टाकली. शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जर कोण असेल ना, जगद्गुरु तुकाराम महाराज. त्याचा कुठं फ्लेक्स नाही, त्याचा कुठं बॅनर नाही, त्याची कुठं जाहिरात नाही, देऊन टाकलं हो सगळं. केवढा हा मनाचा मोठेपणा आहे. तुकाराम महाराजांना विचारलं काय तुमच्या आयुष्याची संपत्ती? तुकाराम महाराज ज्यावेळेस जायला निघाले ना, एक माणूस जाऊन म्हटला महाराज काय कमवलं आयुष्यभर? अभंग लिहिले, गाथा लिहिले. तुकाराम महाराज म्हटले कौतुक वाटे झाली या वेचाची.
जगाला आमचं कौतुक वाटेल की नाही मला माहित नाही, पण आजपर्यंत आम्ही जे जगलो ना, आम्हाला कौतुक वाटतंय. आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. आम्ही जे जगलो ना, आम्हाला कौतुक वाटतंय. हा भाव आपल्यामध्ये असला पाहिजे. आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी इतरांना देण्याची दानत आपल्यामध्ये असली पाहिजे. तुम्ही म्हणाल मग आम्ही कमवायचं आणि वाटून टाकायचं का? सगळं देऊ नका हो. पण ज्यांच्या दारात बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावीत. ज्यांच्या दारात आभाळ भरून आलं त्यांनी ओंझळभर पाणी द्यावं. आणि ज्यांची उंची आभाळाला टिकली त्यांनी अशाच मानावर करून बघू नये, थोडंसं खाली झुकावं. आणि जी लोक मातीमध्ये मिसळतात त्यांना थोडंसं वरती उचलून घेता येईल का, मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न करावे. मी असंच एका व्याख्यानात म्हटलं, आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी इतरांना देत जावं. त्या 2-3 जणांनी इतकं मनावर घेतलं, म्हटलं लका आपण तर दिलंच नाही आजपर्यंत, थोडं तरी दिलं पाहिजे म्हटलं. जाताना हिशोबच करत होते किती द्यायचं काय, आणि रस्त्यानं जाता जाता त्यांना सोन्याचा हंडा सापडला. आता तर म्हणले सगळं देवाच्या कृपेनं सापडलंय, म्हणले यातलं थोडं तरी द्यावं लागतंय म्हटलं. ते एक जण म्हणला किती द्यायचं, त्यांना तू का टेन्शन घेतलं, देऊ आता, हे सगळंच फुकटचं आहे, थोडंफार देवाला देऊ. अरे पण म्हणला थोडंफार म्हणजे किती, एक काम करू म्हटलं, बांगडी असते ना, बांगडी एवढं वर्तुळ आखायचं म्हणलं जमिनीवर, आणि आपल्याला सापडलेलं सोनं म्हणलं वर फेकायचं. जेवढं त्या बांगडी एवढ्या वर्तुळात पडन तेवढं म्हणले देवाला, आणि त्या वर्तुळाच्या बाहेर पडन तेवढं म्हणले आपल्याला. दुसरा म्हटला काय नालायक आहेस म्हणला तू, सगळं देवाच्या कृपेनं सापडलं आणि तू म्हणतो बांगडी एवढ्या छोट्या वर्तुळात म्हणला पडतंय का नाही पडतंय काय. म्हणलं मग काय कर, छोटं नाही म्हणलं, अख्ख्या गावाला वर्तुळ आखायचं, सोनं वर फेकायचं, आणि जेवढं वर्तुळात पडन तेवढं आपलं. आणि जेवढं बाहेर पडन तेवढं देवाचं म्हटलं. तिसरा म्हटला काय स्वार्थी आहेस तू, अजिबात वर्तुळ बिरतुळ आखायचं नाही म्हटला. म्हटला मग देव कुठं असतो, कुठं असतो, वर. सोनं वर फेकायचं म्हणला, जेवढं वर राहीन तेवढं देवाचं, आणि जेवढं खाली पडून तेवढं